रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय. माझ्या सर्व लाडक्या रसिक श्रोत्यांना, माझ्या माता भगिनींना आणि सर्व भाविक भक्तांना माझा सस्नेह नमस्कार. आज आपण एका अशा अद्भुत आणि दिव्य कथेच्या प्रवासाला निघणार आहोत, जी कथा ऐकल्याने मनाला अथांग शांती मिळते आणि आयुष्यातील सर्व दुःखांचा अंधार दूर होतो. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पापमोचनी एकादशीची अतिशय रसाळ, गोड आणि विस्तारपूर्वक कथा. मंडळी, आजची ही कथा साधीसुधी नाही. ही कथा म्हणजे साक्षात श्रीहरी विष्णूंच्या कृपेचा वर्षाव आहे. कथा सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला फक्त 2 ओळीत या कथेचे महत्त्व सांगू इच्छिते. जर तुम्हाला वाटत असेल की कळत नकळत आपल्या हातून काही चुका झाल्या आहेत, काही पापं घडली आहेत आणि त्यामुळे मनावर एक अनामिक ओझे आहे, तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण ही कथा एका अशा ऋषींची आणि अप्सरेची आहे ज्यांच्याकडून भयंकर चुका झाल्या, पण या एकादशीच्या व्रताने आणि कथेच्या श्रवणाने त्यांचे संपूर्ण आयुष्य उजळून निघाले. त्यामुळे अर्ध्यावर सोडून जाऊ नका, पूर्ण कथा ऐका आणि श्रीहरींची कृपा संपादन करा. तर चला, आपले डोळे शांतपणे मिटा किंवा स्क्रीनवरील सुंदर दर्शन घेत आपल्या मनाला एकाग्र करा. आपण आता प्रवेश करत आहोत एका अतिशय प्राचीन आणि पवित्र काळात. प्राचीन काळी, ज्यावेळी पृथ्वीवर निसर्ग त्याच्या पूर्ण वैभवात बहरलेला होता, तेव्हा चैत्ररथ नावाचे एक अतिशय सुंदर आणि नयनरम्य वन होते. हे वन म्हणजे साक्षात नंदनवनाचाच एक भाग वाटावा इतके मोहक होते. या वनात सर्व ऋतूंमधील फुले एकाच वेळी बहरलेली असायची. याच चैत्ररथ वनात अनेक महान ऋषीमुनी आपला आश्रम थाटून तपश्चर्या करत असत. चहूकडे फक्त वेदांचे पठण, यज्ञाचा पवित्र धूर आणि ओम या मंत्राचा नाद घुमत असायचा. अशा या परमपवित्र वातावरणात च्यवन नावाचे एक अत्यंत ज्ञानी आणि तेजस्वी ऋषी राहत होते. च्यवन ऋषींना एक पुत्र होता. त्याचे नाव होते मेधावी. नावाप्रमाणेच तो अत्यंत मेधावी म्हणजे बुद्धिमान होता. मेधावी ऋषी हे भगवान शिवशंकराचे परमभक्त होते. त्यांचे तारुण्य अगदी सळसळते होते. त्यांच्या चेहऱ्यावर सूर्यासारखे तेज होते आणि शरीरात अपार ताकद होती. पण मेधावी ऋषींचे मन संसारात किंवा कोणत्याही भौतिक सुखात थोडेसुद्धा रमत नसे. त्यांनी लहान वयातच ठरवले होते की आपण आपले संपूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त ईश्वराच्या चिंतनात व्यतीत करायचे. आणि म्हणूनच या तरुण मेधावी ऋषींनी त्याच चैत्ररथ वनात एक एकांत जागा शोधली आणि ते तिथे घोर तपश्चर्येला बसले. मेधावी ऋषींची तपश्चर्या काही साधी नव्हती. ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता ते डोळे मिटून ध्यानात मग्न असायचे. त्यांची समाधी इतकी गाढ लागली होती की त्यांच्या आजूबाजूला हिंस्र प्राणी आले तरी त्यांना त्याचे भान नसे. त्यांच्या या कठोर तपश्चर्येमुळे त्यांच्या शरीरातून एक अद्भुत तेज बाहेर पडू लागले होते. आता मंडळी, तुम्हाला तर माहीतच आहे, जेव्हा जेव्हा पृथ्वीवर कुणी ऋषीमुनी अशी घोर तपश्चर्या करतात, तेव्हा सर्वात आधी कोणाचे धाबेदान आणते? बरोबर ओळखलात, स्वर्गाचा राजा इंद्राचे. इंद्राला नेहमी एकच भीती वाटत असते की हा तपस्वी एवढी तपश्चर्या करून नक्कीच माझे इंद्रासन म्हणजे माझी स्वर्गाची खुर्ची मागणार. जसे आजकालच्या राजकारणात आपली खुर्ची जाण्याची भीती असते, तशीच भीती इंद्राला वाटायची. जेव्हा इंद्राने मेधावी ऋषींचे ते प्रखर तेज पाहिले, तेव्हा तो पार हादरून गेला. त्याला वाटले की आता हा तरुण ऋषी नक्कीच आपल्याकडून स्वर्गलोक हिरावून घेणार. आता यावर उपाय काय? इंद्राने लगेच आपली एक सभा बोलावली. इंद्राने स्वर्गातील सर्वात सुंदर, लावण्यवती आणि नृत्य गायनात पारंगत असलेल्या अप्सरांना बोलावले. त्यामध्ये रंभा, उर्वशी, मेनका आणि मंजू घोषा यांसारख्या प्रसिद्ध अप्सरा होत्या. इंद्राने सर्वांना मेधावी ऋषींबद्दल सांगितले आणि आज्ञा दिली की कोणत्याही परिस्थितीत या ऋषींची तपश्चर्या भंग झालीच पाहिजे. त्या अप्सरांच्या गर्दीतून मंजू घोषा नावाची एक अत्यंत रूपवान आणि चतुर अप्सरा पुढे आली. मंजू घोषा म्हणाली की ती स्वतः मृत्यूलोकात जाईल आणि त्या ऋषींच्या मनाला भुरळ पाडून त्यांची तपश्चर्या नक्की मोडेल. इंद्राने तिला आशीर्वाद दिला. पण मंडळी, मंजू घोषा वरवर कितीही आत्मविश्वासाने बोलत असली
तरी आतून ती खूप घाबरलेली होती, कारण तिला माहीत होते की ऋषीमुनींचा राग किती भयंकर असतो. चुकून जरी त्यांची नजर रागाने पडली तर ते जाळून भस्म करतील किंवा असा एखादा भयंकर शाप देतील की आयुष्यभर रडत बसावे लागेल. तरीही इंद्राच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी मंजू घोषा स्वर्गातून खाली पृथ्वीवर त्या चैत्ररथ वनात आली. जेव्हा तिने लांबूनच मेधावी ऋषींना पाहिले तेव्हा ती थक्कच झाली. ऋषींचे ते ध्यानस्थ रूप, त्यांच्या चेहऱ्यावरील ती विलक्षण शांतता आणि सूर्यासारखे तेज पाहून ती स्वतःच मंत्रमुग्ध झाली. मंजू घोषा ऋषींच्या अगदी जवळ जायला घाबरत होती. तिला शापाची भीती वाटत होती, म्हणून तिने शक्कल लढवली. तिने ऋषींच्या आश्रमापासून जवळच पण एका सुरक्षित अंतरावर आपला एक छोटासा तंबू थाटला. तिने आपला डाव टाकायला सुरुवात केली. मंजू घोषा तिच्या गोड गळ्याने अतिशय सुमधुर गाणी गाऊ लागली. ती तिच्या पायातील पैंजण वाजवत सुंदर नृत्य करू लागली. तिच्या त्या मधुर आवाजाने आणि पैंजणांच्या झंकारामुळे संपूर्ण वनात एक मादक वातावरण तयार झाले. पण मेधावी ऋषींची समाधी इतकी प्रबळ होती की त्यांच्यावर या गोष्टीचा काहीही परिणाम होत नव्हता. ते अगदी दगडासारखे स्थिर होते. मंजू घोषा निराश झाली. तिला वाटले आता आपले काही खरे नाही. तेव्हा तिला मदत करण्यासाठी साक्षात कामदेव तिथे आला. कामदेव म्हणजे मदनाचा देव. कामदेवाने पाहिले की मंजू घोषा एकटी काहीच करू शकत नाहीये. तेव्हा कामदेवाने आपली माया पसरवली. अचानक त्या वनात वसंत ऋतू पूर्ण बहरात आला. झाडांना रंगीबेरंगी फुले डोलू लागली. कोकिळेचे कुहू कुहू गाणे सुरू झाले. मंद, थंड आणि सुगंधित असा मलयगिरीचा वारा वाहू लागला. वातावरणात अशी काही जादू पसरली की कोणाचेही मन विचलित व्हावे. आणि अशा या धुंद वातावरणात कामदेवाने आपल्या धनुष्याला फुलांचा बाण लावला आणि तो बाण थेट मेधावी ऋषींच्या हृदयावर सोडला. कामदेवाचा तो बाण लागताच मेधावी ऋषींच्या शरीरात एक वेगळीच भावना निर्माण झाली. त्यांचे मन थोडे विचलित झाले. त्यांच्या कानावर मंजू घोषेचा तो सुमधुर आवाज पडला. तिच्या पैंजणांची छमछम ऐकू आली आणि जे होऊ नये तेच झाले. मेधावी ऋषींनी आपले डोळे उघडले. डोळे उघडताच त्यांची नजर समोर नृत्य करणाऱ्या मंजू घोषेवर पडली. तिचे ते अप्रतिम सौंदर्य, तिचे ते हावभाव आणि वातावरणातील तो मादक सुगंध या सर्वांचा मेधावी ऋषींच्या मनावर इतका पगडा बसला की ते आपले सर्व तप, ध्यान आणि व्रत विसरून गेले. ज्या ऋषींनी संसार नाकारला होता तेच ऋषी एका अप्सरेच्या मोहात आकंठ बुडाले. मंजू घोषेनेही पाहिले की ऋषी आपल्याकडे आकर्षित झाले आहेत. तिने लगेच त्यांच्याजवळ जाऊन त्यांना नमस्कार केला आणि गोड शब्दात त्यांच्याशी बोलू लागली. तिच्या त्या गोड बोलण्याने ऋषी आणखीनच वेडे झाले. कामदेवाच्या प्रभावामुळे मेधावी ऋषींनी मंजू घोषेला आपली पत्नी म्हणून स्वीकारले आणि मंडळी, इथून पुढे त्यांच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली. मेधावी ऋषी आणि मंजू घोषा त्या चैत्ररथ वनात एकत्र राहू लागले. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात इतके हरवून गेले होते की त्यांना दिवसाचे आणि रात्रीचे काहीही भान राहिले नाही. ऋषींचे सर्व यज्ञ, तपश्चर्या, पूजापाठ सर्व काही बंद पडले. ते फक्त मंजू घोषेच्या सहवासातच मग्न राहिले. अहो, जेव्हा माणूस मोहात अडकतो ना तेव्हा त्याला वेळेचं भानच राहत नाही. मेधावी ऋषींच्या बाबतीतही तसेच झाले. त्यांना वाटले की ते फक्त काही दिवसच तिच्यासोबत आहेत, पण बघता बघता अनेक वर्ष उलटून गेली. दिवस, महिने, वर्ष कशी उडून गेली हे त्या दोघांनाही समजले नाही. असे करता करता तब्बल 57 वर्ष पूर्ण झाली. होय मंडळी, बरोबर ऐकलत. 57 वर्ष मेधावी ऋषी आपल्या तपश्चर्येला विसरून एका अप्सरेच्या मोहात अडकून राहिले होते. मंजू घोषा ही शेवटी एक अप्सरा होती. तिचे घर स्वर्गलोकात होते. तिला आता स्वर्गात जाण्याचे वेध लागले. तिला वाटू लागले की आपण खूप काळ पृथ्वीवर राहिलो आहोत. आता आपण इंद्राच्या दरबारात परत जावे. एक दिवस मंजू घोषेने अतिशय नम्रपणे आणि भीत मेधावी ऋषींना हात जोडून विनंती केली. ती म्हणाली, हे नाथ, हे स्वामी, आता मला आज्ञा द्या. मला माझ्या घरी म्हणजेच स्वर्गलोकात परत जायचे आहे. तिचे हे शब्द ऐकून मेधावी ऋषींना आश्चर्य वाटले. ते म्हणाले, अगं मंजू घोषे, हे काय बोलतेस तू? तू तर कालच संध्याकाळी माझ्या आश्रमात आली आहेस आणि आज लगेच जाण्याची भाषा कशी काय करतेस? अजून काही काळ माझ्यासोबत थांब ना. ऋषींचे हे भोळेपणाचे शब्द ऐकून मंजू घोषेला थोडं हसूही आलं आणि भीतीही वाटली. तिने खाली मान घालून अतिशय हळू आवाजात सांगितले,
हे ऋषीवर्य, क्षमा करा, पण मी काल आलेली नाही. आपण एकत्र राहू लागून कालच 57 वर्ष पूर्ण झाली आहेत. 57 वर्ष, हे शब्द ऋषींच्या कानावर एखाद्या बॉम्बसारखे आदळले. ते जागेवरून ताडकन उभे राहिले. त्यांच्या डोक्यातील मोहाचे सर्व जाळे क्षणार्धात फाटून गेले. त्यांनी आजूबाजूला पाहिले. त्यांचा तो पवित्र आश्रम आता तसा राहिला नव्हता. त्यांच्या गळ्यातील रुद्राक्षांची माळ जमिनीवर पडलेली होती. त्यांचा कमंडलू कोरडा पडला होता. त्यांनी स्वतःकडे पाहिले आणि त्यांना त्यांच्या भयंकर चुकीची जाणीव झाली. त्यांना समजले की या अप्सरेने इंद्राच्या सांगण्यावरून आपली घोर फसवणूक केली आहे. आपल्या आयुष्यातील 57 वर्षांची कठोर तपश्चर्या या एका क्षणाच्या मोहापायी मातीत मिळाली. त्यांच्या रागाचा पारा गगनाला भिडला. त्यांचे डोळे लाल भडक झाले. त्यांच्या अंगाचा थरकाप उडू लागला. त्यांनी मंजू घोषेकडे अतिशय संतापाने पाहिले. मंजू घोषा थरथर कापू लागली. तिला माहीत होते की आता काही खैर नाही. मेधावी ऋषींनी आपल्या हातातील थोडे पाणी घेतले आणि मोठ्या गर्जनेने तिला शाप दिला. ते म्हणाले, हे दुष्ट अप्सरे, तू माझ्या तपश्चर्येचा भंग केलास. माझ्या आयुष्याची राख रांगोळी केलीस. तू एका पिशाच्च्यासारखे कृत्य केले आहेस. म्हणून मी तुला शाप देतो की तू आजपासून एक पिशाचिणी होऊन याच वनात भटकत राहशील. तुझे हे सर्व सौंदर्य नष्ट होईल आणि तुला अत्यंत कुरूप असे पिशाच्याचे रूप प्राप्त होईल. शाप ऐकताच मंजू घोषेच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचे ते सुंदर अप्सरेचे रूप क्षणार्धात नाहीसे झाले आणि ती खरोखरच एक भयंकर पिशाचिणी बनली. तिला स्वतःच्या या नव्या रूपाची प्रचंड घृणा येऊ लागली. ती जोरजोराने रडू लागली. तिने मेधावी ऋषींचं पाय धरले आणि ती अत्यंत करुण आवाजात विनवणी करू लागली. हे स्वामी, मला क्षमा करा. मी फक्त इंद्राच्या आज्ञेचं पालन करत होते. माझा हेतू तुम्हाला दुखवण्याचा नव्हता. कृपया माझ्यावर दया करा. मला या भयंकर शापातून मुक्त होण्याचा काहीतरी उपाय सांगा. तुम्ही तर दयाळू आहात. मला असे वाऱ्यावर सोडू नका. तिचे ते रडणे, तिचे ते विलाप ऐकून मेधावी ऋषींच्या मनातील राग थोडा शांत झाला. शेवटी ऋषीमुनींचं हृदय आतून मेणासारखे मऊ असते. त्यांनी 57 वर्ष तिच्यावर प्रेम केले होते. ऋषींनी दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे म्हणाले, हे मंजू घोषे, माझा शाप तर खोटा ठरणार नाही. तुला तार या पिशाच्च योनीत राहावेच लागेल. पण यातून मुक्त होण्याचा एक मार्ग मी तुला नक्की सांगतो. मंजू घोषा आशेने त्यांच्याकडे पाहू लागली. ऋषी पुढे म्हणाले, चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात जी एकादशी येते तिला पापमोचनी एकादशी असे म्हणतात. हे नावच सांगते की ती सर्व पापातून मुक्त करणारी आहे. तू या एकादशीचे व्रत अतिशय भक्तिभावाने कर. त्या व्रताच्या पुण्यप्रभावाने तुझा हा पिशाच्च योनीचा शाप नष्ट होईल आणि तुला तुझे पूर्वरूप पुन्हा प्राप्त होईल. एवढे सांगून मेधावी ऋषी तेथून निघून गेले. पण मंडळी, ऋषींचे स्वतःचे मन मात्र प्रचंड अशांत होते. त्यांना स्वतःचीच खूप लाज वाटत होती. आपण कामवासनेला आणि रागाला बळी पडलो ही खंत त्यांना आतून खात होती. एका उदास मनाने ते आपले वडील महान च्यवन ऋषी यांच्या आश्रमात गेले. जेव्हा च्यवन ऋषींनी आपल्या मुलाला अशा निराश आणि तेज हरवलेल्या अवस्थेत पाहिले तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले. त्यांनी प्रेमाने विचारले, बाळा मेधावी, हे काय करून घेतलंस तू स्वतःचे? तुझे ते सूर्यासारखे तेज कुठे गेले? तुझ्या चेहऱ्यावर ही एवढी मलिनता कुठून आली? तू तर तपश्चर्या करत होतास ना? मेधावी ऋषींनी रडत रडत आपल्या वडिलांचं पाय धरले आणि घडलेला सर्व प्रसंग अगदी जसाच्या तसा सांगितला. ते म्हणाले, पिताश्री, मी एका अप्सरेच्या मोहात पडलो. माझे तप भंग झाले आणि वरून मी तिला रागाच्या भरात पिशाच्च होण्याचा शाप दिला. मी काम आणि क्रोध या दोन्ही शत्रूंसमोर हार मानली आहे. मी एक मोठा पापी आहे. मला या घोर पापातून मुक्त होण्याचा मार्ग सांगा. च्यवन ऋषींनी आपल्या मुलाच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. बघा मंडळी, जेव्हा आपण एखादी मोठी चूक करतो आणि आपल्या आईवडिलांजवळ जाऊन ती प्रामाणिकपणे कबूल करतो तेव्हा ते आपल्याला कधीच दूर लोटत नाहीत. ते आपल्याला मार्गच दाखवतात. च्यवन ऋषी अतिशय शांतपणे म्हणाले, बाळा, काळजी करू नकोस. चूक कोणाकडूनही होऊ शकते. मनुष्याचे मन खूप चंचल असते आणि मोहाची ताकद खूप मोठी असते.
तू तुझी चूक मान्य केलीस, हीच तुझी पहिली सुधारणा आहे. पण बाळा, च्यवन ऋषी पुढे म्हणाले, जशी ती अप्सरा दोषी होती तसा तू देखील दोषी आहेस. कामवासनेने तुझे तप नष्ट केले, पण क्रोधाने तुझी उरली सुरली पुण्याची पुंजीही जाळून टाकली. कारण जेव्हा आपण दुसऱ्याला शाप देतो तेव्हा आपलेच तप नष्ट होते. आता या दोन्ही पापातून मुक्त होण्यासाठी तुला एकच मार्ग आहे. मेधावी ऋषींनी विचारले, कोणता मार्ग पिताश्री? च्यवन ऋषी हसून म्हणाले, जो मार्ग तू त्या अप्सरेला सांगितलास तोच मार्ग तुझ्यासाठीही आहे. तू सुद्धा चैत्र कृष्ण पक्षातील पापमोचनी एकादशीचे व्रत कर. हे व्रत सर्व पापांचा समूल नाश करणारे आहे. साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंची या दिवशी मनोभावे पूजा कर. त्यांना शरण जा, ते नक्कीच तुझा उद्धार करतील. वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानून मेधावी ऋषींनी पापमोचनी एकादशीची वाट पाहिली. जेव्हा ती पवित्र तिथी आली तेव्हा मेधावी ऋषींनी आणि तिकडे त्या वनात पिशाच्च रूपात असलेल्या मंजू घोषेने दोघांनीही हे व्रत अत्यंत कडकडीतपणे केले. त्यांनी दिवसभर काहीही खाल्ले नाही. रात्री भगवान श्रीहरींचे नामस्मरण करत जागरण केले. ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा त्यांनी अखंड जप केला. त्यांनी खऱ्या मनाने देवाकडे आपल्या चुकांची क्षमा मागितली. आणि मंडळी, चमत्कार झाला. पापमोचनी एकादशीच्या त्या व्रताचं एवढे प्रचंड पुण्य निर्माण झाले की दुसऱ्या दिवशी सकाळीच मंजू घोषेचं ते भयानक पिशाच्च रूप गळून पडले. ती पुन्हा एकदा स्वर्गातील सर्वात सुंदर अप्सरा बनली. तिने मनोमन मेधावी ऋषींचे आणि भगवान विष्णूंचा आभार मानले आणि ती आनंदाने स्वर्गलोकात परत निघून गेली. इकडे मेधावी ऋषींच्या आयुष्यातही मोठा बदल झाला. पापमोचनी एकादशीच्या व्रतामुळे त्यांच्या हातून घडलेले तपभंगाचे आणि क्रोधाचे सर्व पाप जळून भस्मसात झाले. त्यांच्या चेहऱ्यावरचं ते हरवलेले सूर्यासारखे तेज पुन्हा परत आले. त्यांचे मन पूर्णपणे शुद्ध आणि शांत झाले. त्यानंतर त्यांनी पुन्हा नव्याने तपश्चर्या सुरू केली आणि शेवटी भगवान विष्णूंच्या कृपेने त्यांना वैकुंठ लोकाची प्राप्ती झाली. तर माझ्या भाविक श्रोत्यांनो, ही होती पापमोचनी एकादशीची अत्यंत पावन आणि अद्भुत कथा. या कथेवरून आपल्याला काय शिकायला मिळते? पहिली गोष्ट म्हणजे माणसाचे मन कधी विचलित होईल हे सांगता येत नाही. कितीही मोठा ध्यानी असला तरी मोहाच्या जाळ्यात तो अडकू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे राग हा आपला सर्वात मोठा शत्रू आहे. रागाच्या भरात आपण दुसऱ्याचे वाईट करतोच, पण स्वतःचेही मोठे नुकसान करून घेतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या हातून कळत नकळत कितीही मोठी चूक झाली असली तरी जर आपण खऱ्या मनाने पश्चात्ताप केला आणि भगवान श्रीहरींना शरण गेलो तर ते आपल्याला नक्कीच क्षमा करतात. पापमोचनी एकादशी ही आपल्याला याच क्षमेची आणि नवजीवनाची संधी देते. म्हणूनच ज्यांना शक्य असेल त्यांनी हे व्रत नक्की करावे. ज्यांना व्रत करणे शक्य नसेल त्यांनी किमान आजच्या दिवशी ही कथा श्रवण करावी. भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा करावी आणि कोणाचेही वाईट न चिंतता दिवसभर शक्य तितके देवाचे नामस्मरण करावे. चला तर मग कथेच्या शेवटी आपण सर्व मिळून एकदा मोठ्या प्रेमाने देवाचं नाव घेऊया. बोला, पुंडलिक वरदे हरी, विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, भगवान श्री विष्णू की जय. माझ्या लाडक्या रसिक प्रेक्षकांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? ऐकताना तुमचे मन नक्कीच शांत झाले असेल आणि श्रीहरींच्या भक्तीत रमले असेल अशी मला खात्री आहे. जर तुम्हाला माझ्या आवाजातील ही कथा आणि ही साधी सोपी मांडणी आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय श्रीहरी लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका कमेंटने मला अजून अशाच सुंदर कथा सांगण्याची ऊर्जा मिळते. तसेच ही कथा फक्त स्वतःपुरती मर्यादित न ठेवता तुमचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुप्सवर नक्की शेअर करा. कारण चांगल्या गोष्टी, देवाच्या कथा इतरांना ऐकवणे हे सुद्धा एक मोठे पुण्यच आहे. आणि हो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच खाली दिलेले लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारची घंटीसुद्धा दाबा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन कथेचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल.
तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल आणि ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. देव तुमचे नेहमी रक्षण करू आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करू. लवकरच भेटूया एका नवीन आणि सुंदर कथेसोबत. तोपर्यंत हसत रहा, भक्तीत रमत रहा आणि नेहमी आनंदी रहा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.